होती, त्याच पद्धतीने काल 20 तारखेला तब्बल दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे या ठिकाणचा परिसर हा जलमय झालेला आपल्याला दिसून येतं। तर या ठिकाणी केलेला जो कांदा पिकाचा लागवड होता त्या शेतकऱ्यांचा अक्षरशः पाण्याखाली गेलेले, ते उपसून काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला गुडघ्यावर पाण्यात जावं लागतं। मग इतकं दयनीय अवस्था असताना या ठिकाणी तालुक्याचे आमचे कृषी अधिकारी मिसाळ साहेब, मनीषा मिटाळ मॅडम असतील, त्यानंतर प्रशांत काटे साहेब असतील, आमचे गावचे कृषी सहाय्यक पाटील साहेब असतील, त्यानंतर त्यांचे इतर सहकारी असतील आणि माझ्या गावातले सुद्धा शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। साधारणपणे मला शासनाच्या शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला विनंती आहे, कोणत्याही अटीविना, निकषाविना आणि कोणत्याही शेतकऱ्याला त्यातून न वगळता सरसकट या सगळ्या नुकसान भरपाईचं मदत सर्वांना पोहोचेल अशा पद्धतीने त्यांनी सहकार्य करावं आणि शक्य होईल तितक्या लवकर आमच्या शेतकऱ्यांच्या हातून गेलेला जो पीक आहे त्याच्यासाठी काहीतरी लाभदायक म्हणून शासनाच्या वतीने आलेला जो पैसा असतो ते त्यांच्या खात्यात वर्ग करावा, एवढी मी गावकऱ्यांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। मंगळवेढा तालुका, जिल्हा सोलापूर आणि डोणास गावात कांदा पाऊस लय झाल्यामुळे कांदा गेला सगळं पूर्ण आणि ऊस पडलं सगळं पूर्ण। का पिकाबद्दल सगळं नुकसान भरपूर लय झालं आमचं। म्हणजे ढगफुटा पाऊस झाल्यामुळे भरपूर झाल्यामुळे तर बाद झाला सगळं कांदा। आता 15 महिना, आता 15 दिवस झाला पाऊस आहे, म्हणजे कांद्याचा परिणाम जास्त म्हणावा येतो। कांदा लावायला भरपूर सगळीकडे कांदा लावते ते सर्व खर्च आले लावायला। हां हां हां, चालतंय, धन्यवाद मामा। धन्यवाद। आपण बघू शकता शेतामध्ये पाणी थांबलेला आहे पावसामुळे, ढगफुटी झाल्यामुळे पाऊस भरपूर आला होता। आपण बघू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इकडं जे आहे सगळं कांदा पूर्ण गेलेला आहे। आपण बघू शकता कांदा पूर्ण पाण्यात गेलेला आहे।